एकमेकाचं ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते. तुम्हाला माहिती आहे हा एक श्लोक आहे, ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते त्या ज्ञानाची उंची. माहिती आपल्याला सगळ्यांना सुंदरसा असं श्लोक आहे, गीत आहे. तर तुम्ही तुम्हाला जे अडचणी तुमच्या मनामध्ये प्रश्न विचारा. तर बचत गट स्थापन कसा करायचा, कुठं केला जातो, त्याची प्रक्रिया काय, तो बचत गट स्थापन केल्यानंतर पुढं काय, या विषयावर आपण टप्पे घेतोय. बरोबर आहे का सर? ओके. तर बचत गट स्थापन कसा करायचा? एकापेक्षा जास्त महिला एकत्र त्यांनी बचत नियमितपणे चालवायची, तर प्रॅक्टिसमध्ये जाऊन त्याचं ओके, बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. आता जी आपण व्याख्या सांगितली, ताईने सांगितली, मी सांगितली, किंवा थोडक्यात बचत गट म्हणजे काय सांगितलं, आमचं ठरलं आता समान विचाराच्या महिला आम्ही एकत्र आलो, एका कुठेतरी घरी बसलेलो आहोत. हा बरोबर, असं आपण बोलू की समान विचाराच्या आम्ही 10 महिला एकत्र आलेलो आहोत. हा तर ते कुणाच्या तरी घरी बसलेलो आहोत, सुरेखा ताईच्या घरी बसलेलो असं समजा. समान विचार आहेत, समान आचार आहेत, जवळीकता आहे, आपुलकी आहे, जिव्हाळा आहे, प्रेम आहे. आणि आम्ही ठरवलं की आपण आपल्या महिलेच्या आपल्या उत्पन्नातून प्रत्येक महिन्याला किंवा प्रत्येक महिन्याला एक 50 रुपयाची बचत करून ठरवलं. पण बचत करून आता पुढे काय करायचं, तर ते त्याचं खातं काढलं पाहिजे. हा तर आता त्याच्या आधी आपल्याला या बचत गटाची अधिकृत नोंदणी कुठं केली जाते किंवा ती अधिकृत नोंदणी कशी केली जाते हे पण पाहावं लागेल. बचत गट तुम्ही केला तुम्हालाच माहित आहे, शासनाला माहित नाही, त्याचा काय फायदा नाही. तो बचत गट शासनाला माहित झाला पाहिजे, तो बचत गट शासनाकडे नोंदणी झाला पाहिजे. म्हणून आपल्याकडे बचत गट नोंदणी करण्यासाठीच्या विविध शासकीय योजना आहेत. पहिली योजना सांगतो मी, ग्रामीण भागामध्ये उमेद नावाचा आपण ऐकले, उमेद महाराष्ट्र राज्य सर्वजण एक गोष्ट लक्षात घ्या, हा जो विषय सर सांगतात हा 1 तासाचा 2 तासाचा विषय नाहीये. सर्वात महत्वाचा कारण टेंडरिंग साठी मी स्वतः 8 दिवस हा कोर्स शिकवतो. आपल्याला ती माहिती घ्यायची 2 तासामध्ये. सरांचा हा कोर्सची जी कार्यशाळा आहे ती 1 महिना चालते. आपण 1 महिना तर इथे नाही देऊ शकत, त्याच्यामुळे सर्वांना जॉईन करणं अपेक्षित आहे. बऱ्याच वेळेस आम्ही बाहेर पण प्रोग्राम घेतो तर प्रत्येक जण जॉईन करत नाही आणि नंतर प्रॉब्लेम आल्यानंतर प्रत्येक तुम्ही वैयक्तिक तिची चर्चा करत बसता. बरोबर आहे, इथे कोणी वैयक्तिक चर्चा करायची नाही. तुमचे मेन बेसिक प्रॉब्लेम्स आहे आम्ही सरांनी शॉर्टलिस्ट केलेले आहे. आम्हाला पण असं वाटतं की फक्त आम्हाला इथे माहिती घेऊन जायचं नाहीये. तुम्ही फोन 10 वेळेस करा, 20 वेळेस करा, प्रश्न आले पाहिजे, प्रश्न आले पाहिजे, प्रश्न अपेक्षित आहे. मी फक्त त्यांना बोलू देणार नाही आणि मी स्वतः बोलणार नाही. तुम्ही 10, 20, 25, 50, 60 प्रश्न आले पाहिजे. नोंदणीच्या बाबतीमध्ये असतील, अनुदानाच्या बाबतीमध्ये असतील, तुम्हाला छोटासा घरी गृहउद्योग करायचा असेल त्याच्या बाबतीमध्ये असतील तर प्रश्न अपेक्षित आहे. शांत बसून चालणार नाही. नाहीतर जो प्रोग्राम या सोसायटीच्या माध्यमातून घेत आहे तर त्याचं कुठेतरी सार्थक झालं पाहिजे. तर प्रत्येकाने थोडासा तरी तुम्हाला जे वैयक्तिक अडचणी येतात त्या अडचणी तुम्हाला सांगायच्या आहे. थँक्यू सर. सगळ्यांना विनंती आहे, हे शिव आहे आणि हे जीव आहेत. या जीवाचा मेल आज झालेला आहे आणि त्यासाठी खूप मोठा योग लागतो. तो योग आज आलेला आहे. खूप प्रयत्नपूर्वक हा मोठा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. जे पण काही प्रश्न असतील छोटे छोटे विचारा तुम्ही, नाहीतर सोनी मॅडमला विचारा. सोनी मॅडम आता 50 प्रश्न विचारले, कारण त्यांना काहीतरी करायचं आहे. बरोबर आहे, तुम्हाला पण काहीतरी करायचं की माझ्याकडे 10,000 रुपये कसा उद्योग उभारू, माझ्याकडे 15 बाया आहे कसं काय करू मी. छोटे छोटे प्रश्न विचारा, त्यामधून आपल्याला उत्तर मिळत जातील आणि आपण समोर आपल्याला त्याच्यातून मार्ग सुचेल. सरचे प्रश्न विचारा. सहजासहजी वक्ते असं म्हणत नाही, वक्ते बोलतात आणि चालले जातात. हे आपलं भाग्य आहे की जमिनीवर पाय असणारे वक्ते आपल्याला मिळालेले आहेत. त्याच्यामुळे मनातील प्रश्न विचारा. हितगुज ज्याला म्हणतो, संवाद ज्याला म्हणतो तो आपण साधूया. फक्त स्टेज बोलेल आणि ऐकावं असं नका करू. विनंती आहे तुम्हाला, कारण हा परत येत नाही. खूप मेहनत घेतली सन्माननीय सुलेखाजी सोनी आणि सुवर्ण बाळापुरे यांनी. ठीक है, प्रश्न विचारा सर. आप कम बोलेंगे, हम ज्यादा. बढ़िया.
एक बार जोरदार ताली बज रही। ये सभी सम्माननीय गण के लिए, ये अतिथि बहुत दूर से आए अपने लिए, अपने ऊपर प्यार है इनका, इसलिए वो यहाँ पे आए कि मेरी माताएं, मेरी भगिनी, मेरी बहनें कुछ बन जाए, पढ़ लिख कर संवर जाए, खुद पे पैर पे खड़ा रह जाए। क्योंकि सबसे दुनिया में अगर कोई अच्छी बात है तो खुद के पैर के ऊपर खड़ा रहना। जब बंदा खड़ा रहता है खुद के पैर पे, जर आपण मिळकत करू असेल तर आपली जी इज्जत आहे, आपली जी काय म्हणतात किंमत आहे, ती घरात दारात समाजामध्ये प्रत्येक ठिकाणी वाढून जाते। मराठी म्हण आहे, दुभत्या म्हशीची नातही चांगली लागते, बरोबर आहे? तर आपल्याला उद्या या हॉलच्या बाहेर गेल्यापासून आपल्या मनामध्ये विचारचक्र सुरू झाले पाहिजे की मला उद्योग टाकायचा म्हणजे टाकायचाच आहे। काही प्रॉब्लेम आला तर मॅडम आहे, हा ज्येष्ठ चमू आपल्या सोबत आहे, म्हणून काहीतरी करायचं आहे आणि पायावर उभं राहायचं आहे। प्रॉमिस? नवीन वर्षाला सगळे लोक काहीतरी संकल्प करतात, आपण हा संकल्प करू की मला काहीतरी उद्योग करायचा आहे आणि माझ्या पायावर मला उभं राहायचं आहे। परत पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत। मंचावर उपस्थित जे पण काही मान्यवर आहेत त्यांचं खूप खूप कौतुक आणि अभिनंदन। आमच्या प्रेमाखातर आमच्या माता भगिनींनी आर्थिक बाबतीत सक्षम व्हावं म्हणून ते इतकी दूरची वाटचाल करून इथे आलेले आहेत। सगळ्यांचं पुन्हा हार्दिक स्वागत आणि हा मंच मी पुन्हा सन्माननीय सरांकडे सुपूर्द करते। पुन्हा 10 मिनिटात 15 मिनिटानंतर मी पुन्हा तुमच्याशी संपर्क साधते। थँक्यू। धन्यवाद सर, सॉरी टू डिस्टर्ब यू, प्लीज। माननीय श्री स्वाती बडगुजर मॅडम यांचं स्वागत। माननीय सौ स्वाती बडगुजर मॅडम यांचं स्वागत। स्वतः आयोजक सुलेखा सोनी मॅडम आणि सक्षम महिला बाल कल्याण विकास संस्थेच्या अध्यक्षा सुवर्णा बाळापुरे मॅडम करतील अशी मी त्यांना विनंती करते। कॅमेरा चेंज धन्यवाद मॅडम। एक सूचना आहे, एक सूचना तुमच्यासाठी स्पेशली आलेली आहे। सगळ्या महिला एकट्या एकट्या दिसतात, मुलं नाही आले तुमच्यासोबत? बरं, ज्यांच्या आले असतील त्यांनी सोबत ठेवा, पण बाकीच्यांची लेकरं त्यांच्या पर्समध्ये आहेत, त्याचं तोंडावर हात वाकवून ठेवा। ते मध्ये 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 खूप डिस्टर्ब करते, तर त्या लेकराला गप्प करा एकदाचं। कारण हे ऐकत असताना काय होतंय की त्याचा तोंड वाचलं की तुमचं लक्ष तिकडे आणि तिकडे, बरोबर आहे ना? तर त्याला थोडंसं गप्प करा, सायलेंट मोड मध्ये टाका त्याला। ओके, ठीक आहे। थँक्यू सर, मिस्टर फॉर प्लीज। थँक्यू सर। ओके, आणि स्वातीताई आपले जे बर्गे सर आहेत त्यांचं पण स्वागत करणार, जोरदार एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या। बढिया, थँक्यू व्हेरी मच। चलो सुरू करू। तुम्हाला कोणी जर डिस्टर्ब केला ना, आप सबका मैडम का स्वागत है। पहले मैडम की वजह से हमारा कार्यक्रम मेन प्रोजेक्ट मेन चलेगा। और एक स्वागत होने जा रहा है, प्लीज क्लैप्स जोर से। आता जर कोणी सरांना डिस्टर्ब केला ना, करूच नका, म्हणजे पुढचं बोलायचे चान्सेस नाही आपल्याला। सॉरी फॉर डिस्टर्ब। तुमचं सेशन खूप चांगलं चाललं होतं, पण आता याच्यानंतर सर सेशन किती महत्वाचं तिकडे काय तरी बंद करू नका प्लीज। थँक्यू सर, थँक्यू। नहीं है, वो कैसे बचत गट से जुड़ सकते हैं, कैसे संस्था से जुड़ सकते हैं जिसके पास कुछ भी पैसे नहीं है, उन सबके लिए ये अंदर से क्वेश्चन है। ओके, मॅडमनी सांगितलं त्यावर पण आपण बोलणारच आहोत। आता यापूर्वी मॅडमनी सांगितलं की प्रेक्षक असा असला पाहिजे, प्रेक्षक केवळ गर्दी नसला पाहिजे, तर तो कसा असला पाहिजे? दर्दी असला पाहिजे। प्रेक्षक गर्दी कधीच नसावी, तर तो दर्दी असला पाहिजे। म्हणजे त्याला उत्सुकता पाहिजे, त्याला क्युरिओसिटी पाहिजे की हे सांगतात तर मी याच्यावर पण सरांना विचारू का, किंवा माझ्याकडे सरांपेक्षा थोडंसं जास्त आहे सर, असं पण होऊ शकतं का सर? मग तुम्ही हे सांगितलं, मग हे असेल का? असे प्रश्न आपल्याला बोलले ना की आपल्या बुद्धीला थोडी चालना मिळते आणि आपल्याला नवीन ज्ञान प्राप्त होते। ठीक आहे, पुढे विषयाकडे तर आपण कुठे होतो की हा बचत गट ज्यात आपण पाहिलं काय काय पाहिलं बरं? आता थोडंसं हॅलो
हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो बरं, एक 2 मिनिट हा. आता थोडासा आपल्याला मध्ये जो व्यत्यय आला त्या व्यत्ययामुळं आपण आपल्या आयुष्यात दुसरीकडे कधी डायव्हर्ट झालात का नाही या संदर्भात थोडंसं चेक करतो. मी आता काय काय सांगितलं बरं कोण सांगा 3-4 गोष्टी सांगितल्या का वेगळ्या काय काय सांगितलं सुरुवातीला बचत गट म्हणजे काय ओके बरोबर तुम्ही सांगितलं आपल्याला जर बचत गट तयार करायचा आहे तर मग तो एक कॅटेगरीचाच करायचा की काय? ते सांगतो तर आपण काय केलं बचत गट म्हणजे काय ओके बरोबर याच्या आधी आपण काय होतो आपला पुतळा पाहिला थोडासा बरोबर धोरण पाहिलं बचत गटाचं धोरण काय आहे आता नेमका बचत गट स्थापन कसा करायचा त्याचे नियम काय तो कुठं केला जातो कसा केला जातो याच्या संदर्भात आपण बोलूया. तर विषय काय आहे बचत गट शासनाच्या माध्यमातून शासन पुरस्कृत शासन मान्य जर स्थापन करायचा असेल तर आपल्याला ग्रामीण भागात शहरी भागात बचत गट स्थापन करता येतो. त्यासाठी शासनाचे नियम आहेत शासनाची नियमावली आहे तो कुठं कुठं करता येतो सर्वजण सिटीतले आहेत का बाहेरच्या पण आहेत ग्रामीण भागातले आहेत का सिटीतल्या पण आहेत दोन्ही आहेत का चला ओके सुरुवातीला ग्रामीण भागामध्ये शासन पुरस्कृत शासन मान्य बचत गट कसा स्थापन करायचा मला सांगतो. तर ग्राम विकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान जे अभियान केंद्र आणि राज्य सरकारच्या दोन्हीच्या समन्वयाने सुरू आहे. केवळ आणि केवळ ग्रामीण भागातल्या महिलांचा बचत गटाच्या माध्यमातून विकास करणे प्रगती करणे सक्षम करणे ट्रेनिंग देणे उद्योग व्यवसाय सुरू करणे कर्ज देणे परतफेड करून घेणे कितीतरी विषय आहेत. त्या बचत गटाच्या माध्यमातून त्यांना सक्षम करण्यासाठी महाराष्ट्राचा हा एक प्रोग्राम आहे. शहरामध्ये पण तसाच आहे. शहरामध्ये तो प्रोग्राम आहे नागरी उपजीविका जीवन उन्नती अभियान NULM नॅशनल अर्बन इथं रूरल होतं इथं अर्बन होतं नॅशनल अर्बन लाईव्हलीहूड मिशन समजतंय ना. तर राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान असं त्याला म्हटलेलं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला बचत गटात समाविष्ट व्हायचे. हे 2 शासन आहेत याच्या सोबतच अजून केवळ MSRM नाही किंवा NULMच नाही तर याच्या सोबतच अजून वेगवेगळ्या संस्था आहेत कार्यरत आहेत. त्या संस्थेच्या माध्यमातून पण गटामध्ये आपल्याला जाता येतं गट स्थापन करता येतात गटात समावेश होता होतं. त्याच्यामध्ये दहान फाउंडेशन असेल काही NGO असतील चांगल्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या NGO तुमच्या अमरावतीमध्ये पण अशा काही शासनमान्य NGO आहेत की त्या NGO महिलांचे बचत गट स्थापन करून त्यांना कमी व्याजदरानं गरजेच्या वेळी आवश्यक त्या वेळी कर्ज पुरवठा करून देतात पतपुरवठा करून देतात. अशा NGOच्या मार्फत पण आपण गट स्थापन करू शकतो आणि आपला गट सुरू करू शकतो. आता आपण पाहूया की नेमका हा गट कसा स्थापन करायचा. शासनाच्या नियमावलीप्रमाणे किमान 10 जास्तीत जास्त 20 महिला एकत्र येऊन शासनाचा गट स्थापन केला जातो किंवा त्याला बचत गट असं म्हटलं जातं. तर तो बचत गट स्थापन करत असताना ग्रामीण भागामध्ये शहरी भागामध्ये एकच प्रक्रिया आहे. NGO मध्ये थोडीशी बदल असेल कमी जास्त प्रमाणात थोडासा बदल असेल परंतु जास्त काय बदल नाही. त्यासाठी एक 10 महिला एकत्र येऊन त्या महिलांनी आमचा गट सावित्रीबाई फुले नावाचा आमचा गट आम्ही तयार करणार आहोत असं त्याने एक नाव दिलं. बघा म्हटलं समान विचार समान आचार समान जवळीक आपुलकी जिव्हाळा प्रेम या सगळ्या गोष्टीने एकत्र येऊन जो बचत गट तयार झालेला आहे त्या बचत गटाचं नाव आहे सावित्रीबाई फुले महिला स्वयं सहायता समूह. आता नवीन एक शब्द आला स्वयं सहायता समूह म्हणजेच बचत गट. जास्त मोठा नाही शब्द छोटाच आहे. स्वयं सहायता समूह स्वयं म्हणजे काय सहायता म्हणजे काय मदत. व्हेरी गुड. आता बोला पाहिजे मदत. समूह म्हणजे काय एकत्र येणे. तर बचत गट म्हणजे स्वयं सहायता समूह. तर सावित्रीबाई फुले नावाचा बचत गट आम्ही सर्वानुमते काय केला तयार केला असं तुम्ही डिक्लेअर करायचं. एक ठराव असतो त्याचा एक ठराव असतो शासनाचा ठरावाचा एक नमुना आहे. बचत गटाने स्थापनेचा कोणता ठराव द्यावा. आज रोजी
या गल्लीमध्ये यांच्या अध्यक्षतेखाली त्याच ठिकाणी अध्यक्ष म्हणून या ताईला, सचिव म्हणून या ताईला, सचिव कोषाध्यक्ष म्हणून या ताईला सर्वानुमते निवड करण्यात आली. सर्वानुमते म्हणून या 3 ताईंना, एकीला अध्यक्ष, एकीला सचिव, एकीला उपाध्यक्ष म्हणून आम्ही सर्वानुमते निवड करून आज रोजी आमचा गट या नावाने आम्ही स्थापन केलेला आहे. हा बचत गट स्थापन करत असताना सगळ्यांचे आधार कार्ड, सगळ्यांचे संवर्ग, जातीचे संवर्ग आणि शिक्षण आणि मोबाईल नंबर आणि वैयक्तिक बँक पासबुक लागतं. लक्षात राहू याच्या गोष्टी काय म्हणलं, सुरुवातीला त्याचा आधार कार्ड, बरोबर, नंतर त्यांची जातीचा संवर्ग लागेल, नंतर अजून काय सांगितलं, शिक्षण लागेल आणि मोबाईल नंबर आणि बँक पासबुक. किमान हे 5, त्यातले 4 जरी नसले तरी चालतं. किमान आधार कार्ड खूप महत्वाचं आहे, कारण हे युनिक झालेलं आहे. एका बचत गटातली महिला दुसऱ्या बचत गटामध्ये जाऊ शकत नाही. त्याचा नोंदणी पोर्टलवर होते. ग्रामीण भागातला पण बचत गट असो किंवा इथला पण बचत गट असो, कुठल्याही एनजीओ मध्ये आता तुम्ही इथून पुढे जर बचत गट स्थापन करत असाल, कुठलीही संस्था असेल, मग ही असेल तुमची संस्था, या संस्थेच्या माध्यमातून जरी गट स्थापन केला तरी शासनाने यांना एक परवाना दिलेला असतो की तरी तुम्ही या नॉर्म्स प्रमाणे गट स्थापन करा. मग हे सगळं झालं, अध्यक्ष झाले, सचिव झाले, नाव ठरलं, बरोबर आहे, सावित्रीबाई फुले. याचं पहिल्या बैठकीचा ठराव सगळ्या महिलांच्या सह्या घेऊन आपल्याला बँक मॅनेजर खाते देतो. जॉईंट खाते, त्याला म्हणायचं जॉईंट, संयुक्त खातं बँकेमध्ये ओपन करून आपल्या गटाचं, समूहाचं अधिकृत खातं सुरू झालं त्या दिवसापासून. ओके ना. त्यासाठी शासनाच्या एका अधिकाऱ्याचं प्रमाणपत्र लागतं की अमुक अमुक नावाचा गट, अमुक अमुक त्याचा नंबर आहे, तर हा रोजी आमच्याकडे नोंदणी झालेला आहे, याचं खातं काढून देण्यास हरकत नाही. हा एक झाला. त्याच पद्धतीने बँक मॅनेजर तुम्ही स्वतः जरी डिक्लेरेशन केलं तरी खातं काढून देऊ शकतो. कुणाची गरज लागणार नाही आमच्यासारख्या प्रमाणपत्राची, आमच्या सहीच्या प्रमाणपत्राची. म्हणजे आता खातं पण निघालं, आपण सगळे नाव पण ठरवलं, बचत गट स्थापन करण्याची नियमावली समजली का, नियम समजले. यासाठी आपल्या गल्लीमध्ये, गावामध्ये काही कर्मचारी आहेत, काही लीडर महिला नेमलेल्या आहेत अभियानाला. मग जसं शहरामध्ये पण एक एरिया मॅनेजर म्हणून एक महिला असते, एरिया सहयोगिनी नावाची, सहयोगिनी म्हणतात त्याला. ते शहरामध्ये गल्लीतल्या महिलांना एकत्र करते आणि ताई तुम्ही गटात घ्या, बरोबर, ताई तुम्ही गटात घ्या, तुमचा एक गट करायचा आहे, तुमचं यादीमध्ये नाव आहे किंवा यादीच्या बाहेरच्या पण महिलांचे गट करायचे आपल्याला, असं म्हणून एक महिला तुम्हाला मदतीला असते. तिला ग्रामीण भागामध्ये CRP असं म्हटलं जातं. CRP म्हणजे कम्युनिटी रिसोर्स पर्सन, समुदाय संसाधन व्यक्ती. आणि शहरामध्ये संयोगिनी नावाची एक महिला असते की तिला काही मानधन देऊन ते महिलांना एकत्र करून हे सगळं गटाचं काम करते. जे तुम्ही मला सांगितलं का, पहिला ठराव घेणं, नाव ठरवणं, सगळ्याच्या सहाय्य घेणं, बँकेत जाणं, हे सगळं ती करते. ही संयोगिनी नावाची एक महिला असते. ती महिला आपल्याला गट स्थापन करण्यासाठी मदत करते आणि तिथून पुढे तुमच्या गटाचा प्रवास सुरू झाला. इथपर्यंत लक्षात आलं का, समजलं काय सांगितलं? थोडासा रिकॅप थोडक्यात. गट स्थापन करण्यासाठी सांगितलं 10 ते 20 महिला, थोडक्यात बरोबर. धोरण सांगितलं महिलांचं, महिलांना समोर ठेवून कसं शासन बचत गटात धोरण राबवते, भूतकाळ पाहिला, ठीक आहे ना. आता बचत गट स्थापन पण केला आपण, पहिला बचत गट नाव दिलं, बँकेत खातं काढलं, कुठं करायचं पण समजलं. तर कुठं करायचा, कुणाच्या परमिशन करायचा, गावात करायचा, गल्लीत करायचा, शहरात करायचा, कुठेही करू शकतो. तर यासाठी ग्रामीण भागामध्ये पंचायत समिती नावाचं एक ऑफिस असतं, तिथं तुम्हाला मदतीसाठी कर्मचारी असतात. आणि शहरात जर असेल तर नगरपालिका, नगरपंचायत आणि महानगरपालिका या ठिकाणी बचत गटाचं ऑफिस असतं आणि तिथं तुम्हाला सगळी माहिती दिली जाते. तिथं जाऊन तुम्ही विचारू शकता. तर ठीक आहे. आता बचत गटचे नियम, बचत गट कसा चालतो, बचत गट कुठल्या आधारावर चालायला पाहिजे, तो कसा जिवंत राहिला पाहिजे, तो कसा पुढे गेला पाहिजे, त्याची म्हणजे काय म्हणतात, त्याची वाटचाल कशी असली पाहिजे. बचत गट नेमका केवळ बचत करणे, पैसे जमा करणे, घेणे देणे इथपर्यंत सीमित नाहीये, एवढा लिमिटेड नाहीये, एवढा छोटा नाहीये. खूप मोठी व्यापक संकल्पना आहे बचत गट, खूप मोठी. मला वेळ किती आहे? खूप मोठी व्यापक संकल्पना आहे. तर ही संकल्पना जर आपण समजून गेल्या, मग मॅडमनी म्हटलं की तुम्ही इथून गेल्यानंतर काहीतरी विचार करा. नक्की मला तर आशा आहे, मी विश्वासाने सांगू शकतो
तुम्ही नक्कीच विचार करा. मी बोललेल्या गोष्टीवर विचार करा आणि तिथं तुम्ही धडपड करा. नक्कीच तुम्हाला त्यातून काहीतरी फायदा नक्कीच होईल. आता थोडक्यात आपण नियम पाहू. बचत गटाचे नियम काय आहेत? तर बचत गट कुठल्या आधारावर चालतो त्याला आम्ही सूत्र असं म्हटलेलं आहे. सूत्र, नियम म्हणजे सूत्र. तर बचत गटाची 10 सूत्र आहेत. 10 सूत्रावर बचत गट, पूर्ण भारत देशातले बचत गट 10 सूत्रावर चालतात. पहिली 5 सूत्र आणि दुसरी 5 सूत्र हे कनेक्टेड आहेत. पहिल्या 5 सूत्राला पंचसूत्री म्हणायचं आणि दुसरी ज्यावेळेस त्याला जोडलेली आहे त्याला दशसूत्री असं म्हटलेलं आहे. म्हणजे बचत गटाचे 10 नियम, बचत गटाची पंचसूत्री. पहिली पंचसूत्री आहे धनाचा व्यवहार, पैशाचा व्यवहार. आणि दुसरी जी पंचसूत्री आहे त्याला मनाचा व्यवहार, मनाचा व्यवहार. थोडक्यात आपण ते सूत्र पाहूया. पहिली जी सूत्र आहे, पहिलं सूत्र समजतंय ना? बरोबर नाही ना? नाही ना? पहिलं सूत्र, गटाची नियमित बैठक होणे गरजेचं आहे. बैठक होणं गरजेचंच आहे. त्यामुळं एकमेकीचा व्यवहार कळतो, एकमेकींच्या चर्चा होतात, बरोबर. बचतीमुळं आपल्याला नवीन काही गोष्टी करतात. ती शियापिताई येते, ती सैनिकाई काही आपल्याला सांगत असते, नवीन नवीन गोष्टी करतात. नियमित बैठक होणं गरजेचंच आहे. पहिला नियम, कुठलीही बैठक चुकवायची नाही. आता थोडक्यात एक फक्त सांगतोय आपण बैठकीवर. बैठक कशी असावी याचे एक नियम आहे. बैठक ही फिरती असली पाहिजे, फिरती. समजा माझ्या गटामध्ये 10 महिला आहेत तर प्रत्येकीच्या घरी आळीपाळीनं प्रत्येक आज या महिन्यात तिच्या घरी, पुढच्या महिन्यात तिच्या घरी, पुढच्या महिन्यात तिच्या घरी, पुढच्या महिन्यात फिरती असली पाहिजे. बैठक फिरती का फिरती असली पाहिजे? तर बचत संवाद पण होईल, बरोबर आहे. फिरती का असावी? काय त्याच्याकडे लॉजिक असेल ना. फिरती बचत गट, बचत का असावी? प्रत्येकाच्याच घरी बचत का व्हावी? फक्त एकाच्याच घरी बैठक होऊन चालणार नाही. कारण प्रत्येकीच्या घरच्याला कळलं पाहिजे, तिच्या सासूला कळलं पाहिजे, नवऱ्याला कळलं पाहिजे. बचत गट काय असतो? काय असतं तुमच्या बचत गटामध्ये? प्रत्येकाला कळलं असतं. प्रत्येकाला प्रत्येकीच्या घरच्या अडीअडचणी समजतात. तिच्या घरात मुलगी असते, मुलीच्या शिक्षणाची काहीतरी चर्चा होती, गेल्यानंतर काहीतरी गरिबी दिसते तिथं, मग एक महिना आपुलकी, प्रेम, जीवा नाही ताई या महिन्यात तुला नाही, तुला कर्ज घेईल, तुझ्या घरची परिस्थिती बघितली आहे. ही जी आपुलकी आहे, अटॅचमेंट, फिरती बैठकीची अटॅचमेंट होती आपल्या एकमेकांमध्ये. तिच्या घरी गेलं तर तिच्या कुटुंबातल्या काही अडचणी होती ना, आपल्याला एकमेकांना संवाद होईल. घरच्यांना पण वाटणार नाही बैठक म्हणजे काय. बैठक अशी असती, मग ती बैठक गोलाकार बसावं लागतं. प्रत्येकीने, ती खूप मोठी संकल्पना आहे. प्रत्येकीने तिच्या हातात पैसा, हिच्या हातात पैसा, हिच्या हातात पैसा, हिच्या हातात पैसा, सगळ्यात मध्ये आलेला पैसा. खूप थोड्या छोट्या गोष्टी आहेत, पण त्याला खूप लॉजिक आहे. प्रत्येकाला कळालं पाहिजे. मग ही बैठक ही फिरती असणार. पहिलं सूत्र काय? नियमित बैठक. म्हणजे कुठल्याही पद्धतीची बैठक आपल्याला चुकवता येणार नाही. बरोबर ठरलेल्या तारखेला, ठरलेल्या दिवशी, ठिकाणी बैठक झालीच पाहिजे. नियमित बैठक हा नियम. दुसरी नियमित बचत, जी ठरलेली आहे आपली. दर महिना आम्ही 50 रुपयाची बचत करणार आहोत. हे नियमित सूत्र सांगतोय आपण गटाचे, नियम सांगतोय गटाचे. हे एखादाही नियम जर तुटला तर त्याचे तुम्हाला दुष्परिणाम पण सांगतो काय असतात ते, त्यानंतर सांगतो मी तुम्हाला. हे नियमित बैठकीनंतर नियमित बचत, ठरलेली बचत झालीच पाहिजे. सगळ्यांनी बचत त्यावेळी त्या ठिकाणी दिलीच पाहिजे. ही झाली नियमित बचत. आता दुसरी काय आहे? नियमित अंतर्गत कर्ज वितरण. बचत झाली, 6 महिन्यापासून बचत चालू आहे. प्रत्येक महिन्याला 50, 6 महिन्याचे काहीतरी रुपये जमा होतील. प्रत्येक पैसा बचत गटाच्या खात्यावर राहता कामा नये. तो नियमित कर्ज दिलं पाहिजे, कर्ज वितरण झालं पाहिजे. कुणाला तरी 1000-2 रुपये, 1000-2000 रुपये तरी घेतले पाहिजे. त्याचं तिने काहीतरी आणलं पाहिजे, ते खर्च केले पाहिजे. म्हणजे नियमित कर्ज पण दिलं पाहिजे. कारण कर्ज दिल्यामुळं आपल्या गटाची पत वाढते, आपल्या गटाचा व्यवहार दिसून येतो, आपला गट सक्षम होतो. फक्त बँकेत लाखो रुपये आहेत, तू पैसा जर दिला नाही तर त्या पैशाला लावून व्याज येईल का? गट श्रीमंत होईल, आपला गटाचं उत्पन्न वाढेल, गटाची पत वाढेल. बँक मॅनेजरला कळेल की हा गट जिवंत आहे, हा ह्या महिन्यामध्ये काय आहे, घ्यायची फेडायची सवय आहे, ह्या महिला प्रमाणिक आहे, हे बँक मॅनेजरला दिसेल. म्हणून अंतर्गत कर्ज तुम्ही दिलं पाहिजे. त्यानंतरची पुढची नियमित परतफेड. आधी कर्ज दिलं, नंतर परतफेड. 4था नियम लक्षात आला? 4था नियम, नियमित कर्जाची परतफेड दिली पाहिजे. जर
कर्जच घेतलं आणि मी जर कर्ज नाही दिलं तर माझ्या दुसऱ्या एखाद्या मैत्रिणीला कर्ज कसं मिळू शकेल? तुम्ही फेडा पाहिजे. बँक मॅनेजर तुम्हाला लाख रुपयाचं कर्ज कसं देणार? जर तुम्ही तुमच्याच गटातलं कर्ज फेडलं नाही तर बँकेचं कसं कर्ज फेडणार? हे एक तुमचे चांगल्या पद्धतीचे इंडिकेशन्स आहेत. सर यहाँ पे कई लोग हिंदी साइड है जिनको मराठी नहीं आती. आता ऐसा है क्या? ठीक है, तुम लोग बोलना चाहिए ना. हिंदी में बोलिए सर. अच्छा अच्छा अच्छा, ऐसा है क्या? तो ठीक है, प्रयास करता हूँ हिंदी में बात करने का. कभी कभी मराठी में बोलूंगा तो थोड़ा समझ लीजिए. तो हम गट के नियम के बारे में बात कर रहे थे, बराबर. जो हम पहले 3 नियम के बारे में बात किया, उसकी नियमित बैठक होनी चाहिए, उसकी नियमित बचत होनी चाहिए, वो बचत को कर्ज देना चाहिए, एक दूसरे को जब जरूरत हो तब कर्ज भी देना चाहिए, बराबर है. और जो चौथा नियम है बहुत इंपॉर्टेंट है, बहुत महत्वपूर्ण नियम है. वो नियम का जो नाम है वो नियमित उसकी परतफेड होनी चाहिए. वो चुकाना चाहिए ना. कर्ज जो लिया है वो चुकाना भी चाहिए ना. इसके बजाय दूसरे को पैसा कर्ज मिलेगा, दूसरों की जो भी प्रॉब्लम है, जो भी उसकी समस्या है, उस समस्या के लिए नहीं मिलेगा. आगे समझ में आ रहा है. तो 4 नंबर का जो नियम है वो है नियमित कर्ज की परतफेड करना, वो चुकता करना. तो इसके लिए चौथा नियम बहुत अच्छा और महत्वपूर्ण है. ये होना ही चाहिए, क्योंकि जब भविष्य में आपको ज्यादा बड़े लोन की जरूरत पड़ती है तो वो देखता है मैनेजर कितने महिलाओं ने, कितने भगिनियों ने पैसा लिया है और वापस किया है. कोई भी डिफॉल्टर नहीं है, सभी ने पैसा टाइम पे लिया, टाइम पे चुकता किया. और 5वां नियम बहुत ही महत्वपूर्ण नियम है, नियमित अद्ययावत लेखे ठेवणे. बुक्स ऑफ रिकॉर्ड, मालूम है? रिकॉर्ड लेके, पुस्तक, बुक्स रहते हैं, उसके किताबें रहते हैं. बैठक आह्वान रहता है, वो कर्ज का लेना देने का एक बुक रहता है, ऐसे 5-6 बुक्स रहते हैं, वो भी लिखना चाहिए. वो लिखने के सिवाय भी बैंक मैनेजर आपको खड़े नहीं होने देगा. वो आपला आईना है. रेकॉर्ड म्हणजे आपला आरसा असं म्हटलं जातं. रेकॉर्ड जे लिहिलेलं असतं का आपलं रेकॉर्ड, बँकेमध्ये पुस्तक असतात, तसं गटाची पण पुस्तक असतात, उसको आईना बोलते हैं हम. गट के रिकॉर्ड जब हम नियमित लिखते हैं, ये महीने में ये तारीख ने इतना कर्ज लिया, इतना चुकता किया, इतना हमारे हाथ में है, इतना बैंक में है, सब उसके उस बुक में आता है. उसका लेखा जोखा, कर्ज पुस्तक रहता है, बैंक पासबुक रहता है, उसका खाते पुस्तक रहता है. ये जो पुस्तक है पुस्तक भी नियमित लिखना चाहिए. उसका रिकॉर्ड हमने वो ये करके रखना चाहिए, उसको संरक्षित करके रखना चाहिए और वो संभाल के रखना चाहिए. जब भी कोई विजिट को आता है तभी उनको दिखाना चाहिए कि हमारा इतना कर्जा लिया. जब हम वो करेंगे ना तो 1-2 मिनट में हम जो भी आते हैं बैंक मैनेजर तो उनको बोल सकते हैं, सर 2 साल में हमारी बचत 2 लाख हो गई है, वो 2 लाख में 1.5 लाख का कर्ज दिया है, वो 50,000 का ब्याज आया है और हमारे हाथ में अभी इतना है. तो बैंक मैनेजर क्या बोलेगा? नहीं, इनको जो भी मालूमात है गट के बारे में, जो भी उन्होंने नियम का पालन किया है वो बहुत अच्छा करे हैं, तो इनको कर्ज देने के लिए कोई भी दिक्कत नहीं है. ये है उसका फायदा. तो बात ध्यान में रखिए, ये जो 5 नियम है ना वो बेसिक नियम है. उसको कहते हैं हम धन का व्यवहार. उसमें धन है ना सर, पैसा है, देना लेना चुकाना, बराबर. तो उसको कहते हैं धन का व्यवहार. आगे हम आते हैं अगले 5 जो नियम है वो नियम के ऊपर. ये बेसिक नियम है. अभी वो जो अगले 5 है वो उसको सपोर्टिंग दिया है, वो सपोर्टिंग उसको दिया है. अगर ये बेसिक नियम अगर आपके पास होना तो आपका गट बहुत अच्छी तरह से चलता है. तो दूसरे 5 भी बहुत अच्छी है, उसका भी महत्व है. मगर ये जो पहले नियम है वो नियम बहुत अच्छी तरह से, कोई भी नियम आपको नहीं डाइवर्ट करना होगा, नहीं ये वो करना होगा, वो सब ने उसको पालना ही पड़ता है. पालने के बाद ही आपका गट अच्छे तरह चलता है. तो चलेंगे शॉर्ट में हम आगे के 5 नियम बोलेंगे. तो 6वां नियम है वो बहुत बढ़िया नियम है, नियमित हमारे आरोग्य की काळजी. नियमित आरोग्याची काळजी, हमारा जो हायजीन रहता है, हम जो आरोग्य रहता है, नियमित आरोग्याची काळजी घेणे हा एक नियम है. हम अच्छी तरह से हमारी जो भी हमारा हेल्थ रहता है, हेल्थ की काळजी लेनी चाहिए. जैसे कि हर एक ग्रामीण भाग में थोड़ा सा ज्यादा है, हर एक स्त्री ने सैनिटरी पैड का यूज करना चाहिए. अभी ग्रामीण भाग में थोड़ा सा क्यों? तो उसके अगर नहीं किया तो उसके जो भी परिणाम होते हैं वो बहुत गंभीर होते हैं. वो हर एक स्त्री ने करना चाहिए.
हर एक स्त्री ने हमारे आसपास का परिसर अच्छी तरह से स्वच्छ रखना चाहिए। जब हम खाना पकाते हैं, जब हम स्वयंपाक करते हैं, जब आप स्वयंपाक करते हो, खाना पकाते हैं, उसके पहले और शौचालय के बाद साबुन से अच्छी तरह से हाथ धोना, हैंड वॉशिंग करना, ये